वीस मात्र अजून एक डॉट चेंडू जर विचार केला आपण केजू मुंडेचा तर 3 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत केजू मुंडेचा आपण या सीझनचा विचार केला तर आतापर्यंत केजू मुंडेने 3 मेडल षटक टाकलेत. वाकलनच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण बघितलं विश्वजित ठाकूर सारख्या फलंदाला मेडल षटक टाकण्याचा विक्रम या केजू मुंडेच्या नावावरती. केजू राईट मोर द विकेट. वीस मात्र कट करण्याचा प्रयत्न अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. ज्ञानेश्वर जोशीला सलग 4 चेंडू इथे डॉट टाकलेत. गोलंदाजी करत असताना अगसर संघाकडनं केजू मुंडे या गोलंदाने जर नाईट स्पर्धांचा आपण विचार केला पेंदरची नाईट स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. वाकलनची नाईट स्पर्धा आली त्या स्पर्धेतील उपविजेता संघ होता अगसर संघ. तर नेवालीची नाईट स्पर्धा आली त्या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ म्हणजे आगासन संघ. एक चांगली कामगिरी करणारा संघ आहे म्हणजे आगासन संघ नाईट स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल मिड ऑन रिजन मध्ये मात्र चुकीची फेक केली मी म्हणेल मोनिशने. इष्टशिकाकडे फेकी करणं खूप गरजेचं होतं. मात्र एक सिंगल एका सिंगलने खातं उघडलं जातं ज्ञानेश्वर जोशीकडनं आणि 5 चेंडू टाकले केजू मुंडेने आणि फक्त एक धाव खर्च केली. बेंदूरच्या नाईट स्पर्धेमध्ये सामना झाला होता पहिल्या फेरीतील पहिला सामना आगासन विपक्ष कोपरा आणि आगासन संघाने फलंदाजी करत असताना 38 धावा कुठल्या होत्या आणि 39 धावांचं आव्हान असताना केजू मुंडेच्या संघाने नागराज सारख्या चांगल्या गोलंदाने अप्रतिम गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये आणि कोपरा संघाला फक्त 21 धावांमध्ये रोखलं होतं आणि रायगडच्या भूमीवरती एक मोठा विजय संपादन केलं होतं. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज केजू मुंडे. यावेळी मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते षटक समाप्त होते. जरा जोरदार टाळ्या द्या केजू मुंडेसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केजू मुंडेने फक्त 1 धाव खर्च केली आहे. मयूर फलंदाज मयूर पाटील. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज केजू मुंडे ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 सिंगल धाव खर्च केली होती. गोलंदाज केजू मुंडे सातत्याने 2016-2017 चा विचार केला तर अप्रतिम कामगिरी प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने मन जिंकली या गोलंदाने. गोलंदाज केजू यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी दाखवली आतापर्यंत आगासन संघाने. केजूच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज नागराज मुंडेने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये. पॉवरप्लेच्या 2 षटकामध्ये फक्त आगासन संघाने 8 धावा खर्च केल्या आहेत आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाज केजू मुंडेचा वापर केला तो संघनायक रितेश कडनं. मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते. क्षेत्ररक्षक होते किशोर. चांगले क्षेत्ररक्षक होते किशोरचा फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धापलकर धावा होत आहेत त्या 9 धावा. आगासन संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर रवी मात्र देसाई यांच्याकडे 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज केजू मुंडे अप्रतिम गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. केजूने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त सिंगल धाव खर्च केली होती. केजू राईट मोर द विकेट. मात्र लाईन बघावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वरती धापलकर धावत आहेत दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 1 बाद 10 अशी धावसंख्या. एक संत सुरुवात आपल्याला बघायला मिळते या चुरडोंबिवली संघाकडं. गोलंदाज केजू मुंडे तर मेन पंच आपण बघतोय राज पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच आहेत संदीप फुटाणे. अतिशय चांगले पंच आणि तेवढे चांगले खेळाडू काटेई संघाचे. कारण काटेई संघ सुद्धा पहिल्या दिवसात सुपर 8 मध्ये पोहोचलाय. त्यानंतर गावदेवी उंबारली संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय. त्यानंतर खांबालपाडा संघ टॉप 4 मध्ये आणि गौरीपाडा संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय. यावेळी मात्र अप्रतिम फटका होता. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धापलकर धावा होत आहेत त्या 12 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त 12 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती या जुळडोंबिवली संघाच्या. 1 गडी बाद 12 धावा जुळडोंबिवली संघाच्या धावपलकावरती. तिसरं षटक आपण बघू शकाल धावपलकावरती. गोलंदाज केजू मुंडे. यावेळी मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पंच राजपाडे आम्हाला लेग बाय चिकून करतायत. अवांतर 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावपलकर धावा होत आहेत त्या 13 धावा.
1-13 अशी संत सुरुवात आपल्याला बघा मिळते जुनी डोंबिवली संघाकडनं. चौकार षटकार मात्र इथं बघायला मिळत नाहीये. त्याचं कारण अप्रतिम गोलंदाजी दाखवली आतापर्यंत मैदानामध्ये या आगासन संघाने. गोलंदाज केजू मुंडे राईट आर्म उर्ध विकेट मारा करतोय. टाकेला फलंदाज ज्ञानेश्वर. या टप्प्याचा चेंडू होता मात्र थोडस खराब क्षेत्र शोधतोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. दोन्ही धावसंख्या वाढते. धावपलकर धावा होत्या त्या 15 क्षेत्ररक्षक होते. मोनिश मुंडे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षक होते मोनिश मुंडेचा. दोन्ही धावपलकर धावा वाढतायत. धावपलकर धावा होत आहेत त्या 15 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आदर्श क्रिकेट संघ पडले वर्सेस गावदेवी खार्डी. यानंतरचा सामना 4 षटकांचा असेल. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता मात्र चेंडू ट्रॅव्हल होते डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तो वैभव तोपर्यंत थोडीशी मिस स्पीड होते मी मिळेल. 2 धावा मिळत आहेत. षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा इथे खेळ संपतोय आणि धावपलकर धावा